विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला आजवर अशी भिंत नाही. तर लेकरांनो, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आता 29व्या वर्षामधून 30व्या वर्षामध्ये 9 डिसेंबरला प्रवेश ते करत आहे. तर तुम्ही थंबनेलला बघितलं असेल, तुम्हा सर्वांचा लाडका पाटील मास्तर आपल्या पाटील मास्तरच्या वाढदिवसानिमित्त आपल्या द एके अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवरती पुस्तकावरती भरभरून अशी सूट तुम्हाला तिथे दिलेली आहे. तर लेकरांनो, तुम्ही भरभरून प्रेम आपल्या द एके अकॅडमीला दाखवत आहे. मागे दाखवत होते, आजही दाखवत आहे आणि उद्याही तेच प्रेम तुम्ही आम्हाला दाखवत असाल ही 100% खात्री आहे. म्हणून याच तुमच्या प्रेमापोटी आपण द एके अकॅडमीने तुमच्यासाठी खास ऑफर आणलेली आहे. तर लेकरांनो, ह्या ऑफर असणारे सोमवारी 8 डिसेंबर, 9 डिसेंबर आणि 10 डिसेंबर, सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसासाठी असणार आहे. आतापर्यंत पुस्तक लॉन्च करून अशा कधी आपण ऑफर दिल्या नव्हत्या, त्या ऑफर तुम्हाला आज आपण इथे काय करत आहोत, देत आहोत. तर लेकरांनो, सर्वात प्रथम ऑफर काय असणार आहे तेही समजून घ्या. तर ज्या लेकरांना फक्त पुस्तक परचेस करायचं आहे, तर आपला पाटलाचा ठोकळा ज्यानं महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातलाय, हजारो विद्यार्थी मित्रांपर्यंत ते पुस्तक आपलं पोहोचलेलं आहे, तो पाटलाचा ठोकळा तुम्हाला फक्त आणि फक्त 770 रुपयामध्ये उपलब्ध असणार आहे. ओके, द एके अकॅडमीच्याच ॲपवरून तुम्हाला तो परचेस करायचा आहे. आणि जे लेकरं ते पुस्तक आपल्या क्लासवरती घ्यायला येतील, क्लासवरती पुण्यामधून क्लासवरती जे बानेरमध्ये आपलं ऑफिस आहे, त्या ऑफिसला ते पुस्तक तुम्हाला फक्त 600 रुपयामध्ये उपलब्ध असेल. तर पाटलाच्या टोकळ्यामध्ये काय काय गोष्टी आहेत हे तर तुम्हाला तिथे सांगणारच आहे. आणि तुम्हाला सॅम्पल फाईल पाहिजे असेल तर सॅम्पल फाईलची लिंक देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये काय करतोय, पिन करून ठेवतो आहे. तर पाटलाचा टोकळा तुम्हाला 770 रुपयामध्ये उपलब्ध आहे. दोन्ही पुस्तकं फक्त 770 रुपयामध्ये घरपोच तुम्हाला होणार आहे. त्यानंतरला पोलीस भरतीची जी बॅच आहे, येणाऱ्या जी आपली पोलीस भरती आहे, ह्या पोलीस भरतीमध्ये 90 पेक्षा जास्त मार्क पाडून देणारी आपली बॅच आणि आपलं पुस्तक कॉम्बो मिशन खाकी बॅच ही तुम्हाला पुराव फक्त आणि फक्त 880 रुपयामध्ये मिळणार आहे. फक्त 880 रुपयामध्ये मिशन खाकी बॅच असणार आहे. यामध्ये तुम्ही पुस्तक देखील परचेस करणार आणि तुम्हाला पुस्तकातलं सर्व ह्या बॅच मध्ये देखील शिकवलं जाणार. ओके, 880 रुपये याची फी असणार आहे. त्यावरती थोडेफार 10-15 रुपये इंटरनेट हँडलिंग चार्जेस लागतात. 800 जी बॅच मुलांनी आतापर्यंत 1100 रुपयामध्ये परचेस केली, ती बॅच तुमच्या लाडक्या पाटील मास्तरच्या वाढदिवसानिमित्त आपण फक्त आणि फक्त तुम्हाला 880 रुपयामध्ये उपलब्ध करून देणार आहे. 3 दिवसासाठी हे सगळं लेकरांच्या प्रेमापोटी असणार आहे. ओके, त्यामधून आता एक ढबड्या सुद्धा आम्हाला राहणार नाही. पण लेकरांनो, खास तुमच्यासाठी हा कार्यक्रम आपल्याला इथे काय करायचा आहे, राबवायचा आहे. त्यानंतरला तलाठी भरतीची जर तयारी करत असाल तर ही सरळ सेवेची मिशन सरळ सेवेची जी बॅच आहे, येणाऱ्या प्रत्येक एक्झाम मध्ये 90 पेक्षा जास्तच प्रश्न या बॅच मधून असतील आणि पुस्तकातून असतील. या मिशन सरळ सेवेच्या बॅच आणि पुस्तकामध्ये तुम्हाला मराठी, गणित, बुद्धिमत्ता, जीके, इंग्लिश, ग्रामर सर्व विषयांचे लेक्चर पण असणार आणि पुस्तकामध्ये सगळ्या विषयांचे कंटेंट सुद्धा तिथे असणार आहे. विथ संगणक सुद्धा तुम्हाला दिले, चालू घडामोडी सुद्धा दिलेली आहे. तर ही सरळ सेवेची बॅच येणाऱ्या प्रत्येक एक्झाम मध्ये परवा 200 मार्काचा पेपर असेल तर तुम्हाला 190 पेक्षा जास्त मार्क पाडून देणारी ही सरळ सेवेची बॅच तलाठी भरतीसाठी लागू आहे. ओके, पोलीस तलाठी एकत्र अभ्यास करताय चालतंय. वन विभाग, राज्य उत्पन्न शुल्क, ग्रामसेवक, आदिवासी विभाग, पुरवठा निरीक्षक, जिल्हा न्यायालयासाठी सुद्धा चालणार. एसएससी जीडी, रेल्वे, एमटीएससी, एचएसएल, आरपीएफ सर्व एक्झाम साठी एमपीएससी गट ब, एमपीएससी गट क ला सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात. ओके, एमपीएससी गट ब ला आपल्या पुस्तकातून 70 पेक्षा जास्त प्रश्न राहणार पडाव, हे तुम्हाला छाती ठोकून सांगतो. तर ज्या लेकरांना ही बॅच घ्यायची, ही बॅच देखील तुम्हाला 1249 ची बॅच फक्त आणि फक्त 880 रुपयामध्ये उपलब्ध असणार आहे पुढल्या 3 दिवसासाठी. किती? 880 रुपयात उपलब्ध असणारी. आणि ज्या लेकरांना फक्त बॅच घ्यायची, सर एवढे पैसे माझ्याकडे नाहीये, पुस्तक मी घेऊ शकत नाही, पण मला माझ्यासाठी तुम्ही काहीतरी करा, तर अशा लेकरांसाठी फक्त जी बॅच आहे ना, फक्त जी बॅच आहे ना, जी 22 नोव्हेंबर पासून लाईव्ह सुरू झाली, ही बॅच देखील लाईव्ह आहे. ही बॅच देखील लाईव्ह आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड देखील आहे. ही बॅच देखील लाईव्ह आहे जी 22 नोव्हेंबर पासून सुरू झाली. ती बॅच तुम्हाला परवा त्यामध्ये तुम्हाला मराठी असणारे, गणित असणारे, बुद्धिमत्ता असणारे, जीके असणारे, इंग्लिश ग्रामर असणारे, प्रत्येक टॉपिकचे प्रश्न संच स्पष्टीकरण असणारी ही बॅच तुमच्यासाठी परवा फक्त आणि फक्त 79 रुपयामध्ये उपलब्ध असणारी. 79 रुपये पूर्ण 6 महिने कालावधीची बॅच असणारी, अनलिमिटेड यूज असणारी. एक व्हिडिओ तुम्ही किती वेळा बघू
शकतात. प्लस तुमची ही बॅच लाईव्ह पण असणार आहे आणि रेकॉर्डेड पण असणार आहे. ओके, लाईव्ह रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपाची बॅच असणार आहे. फक्त आणि फक्त 79 रुपयाला 599 रुपयाची बॅच तुम्हाला मिळणार आहे. तर या बॅच मध्ये फक्त लेक्चर असणार आहे, पीडीएफ वगैरे काही नाही. लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड क्लास असणार, प्रत्येक टॉपिकचा प्रश्नसंच स्पष्टीकरण असणार. आपल्या पॅटर्ननुसार शिकवलेलं, फी कमी म्हणून कॉम्प्रोमाइज नाही. तुम्हाला जी क्वालिटी काल दिली ती क्वालिटी आज देतोय, तीच क्वालिटी आपण तुम्हाला उद्या देखील देणार आहे. त्यामुळे ज्या लेकरांना बॅचेस परचेस करायचे आहे, या खतरनाक ऑफरचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे. कारण अशी संधी पुन्हा आपल्याला चालून येणार नाहीये. त्यामुळे शेवटची संधी समजून याचा काय करायचं आहे, पुरेपूर तुम्हाला लाभ तिथे घ्यायचा आहे. पुस्तक तुम्हाला भेटणारे 770 रुपयाला, पोलीस भरतीची बॅच आणि पुस्तक भेटणारे 880 रुपयाला, सरळ सेवेची बॅच आणि पुस्तक भेटणारे 880 रुपयाला. फक्त बॅच भेटणार तुम्हाला 79 रुपयामध्ये. यासाठी तुम्हाला काय करायचंय, आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची आहे. बॅच कुठे परचेस करायची, तुम्हाला द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची. मग कुठून ऍप डाउनलोड करायची, तर आपल्या प्ले स्टोअरला जायचं. तुमच्याकडे जर अँड्रॉइड फोन असेल तर प्ले स्टोअरला द एके अकॅडमी हे नाव तुम्हाला टाकायचं आहे. तुमच्याकडे आयफोन असेल तर आयफोन मध्ये देखील तुमच्या ऍप स्टोअरला तुम्हाला हे नाव टाकायचं आहे आणि तुम्हाला लगेच आपली ऍप, हा लोगो जो आहे, हे ऍप तिथे शो होईल. ओके, ऍप शो झाल्यानंतर तुम्हाला काय करायची, ती इन्स्टॉल करून घ्यायची आहे. ऍप काय करायची, पुरव तुम्हाला इन्स्टॉल करायची आहे. हे ऍप तुम्हाला दिसल्यानंतर इथं इन्स्टॉल नावाच्या घटकावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इन्स्टॉल नावाच्या घटकावरती किंवा इन्स्टॉल नावावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमची ती ऍप पूर्ण काय होते, तिथे डाउनलोड होते. डाउनलोड झाल्यानंतर ती ऍप तुमची ओपन म्हणा असं ऑप्शन येतं आणि ती तुम्हाला इन्स्टॉल करायची. आता सर्वांनाच ऍप इन्स्टॉल करणं जमत असेल. ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या समोर ऍपचं रजिस्ट्रेशन, लॉग इन आणि रजिस्ट्रेशन असे दोन नावं येतील. तर ज्या विद्यार्थी मित्रांनी यापूर्वी द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड केली होती पण बॅच संपली म्हणून अनपब्लिश केली होती, त्या लेकरांनी डायरेक्ट लॉग इन केलं तरी चालेल. आणि जे नवीन लेकरं असतील त्यांनी रजिस्ट्रेशन नावावरती क्लिक करायचं. तुमचं नाव, तुमचा ईमेल ॲड्रेस, नाव शॉर्टकटमध्ये टाकलं तरी चालेल. जसं आशुनी असेल आशू, ओके, आशिष असेल आशी, ओके, असं नाव जर टाकले तरी जमते. ओके, आणि मग तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. तुम्हाला ओटीपी, तो ओटीपी तिथे जनरेट करायचा आहे. मग तुमची ऍप ओपन होईल. ऍप ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर असं काय दिसेल, वेगवेगळे कोर्सेसचे नाव दिसतील. पुस्तकाचं नाव दिसेल, ऑल कोर्सेस नाव दिसतील, एमपीएससी कोर्सेस नाव दिसतील, पोलीस भरतीचं कोर्स नाव दिसेल, सरळ सेवेचा कोर्स नाव दिसेल. काही करायचं नाही, तुला फक्त पुस्तक परचेस करायचंय. तू फक्त पुस्तक नावाच्या बॅच मध्ये जायचं. तुला फक्त आणि फक्त ऑल कोर्सेस मध्ये तुला जायचंय. ऑल कोर्सेस मध्ये तुला जर पुस्तक आणि बॅच दोन्ही घ्यायचंय किंवा फक्त बॅच घ्यायचे तर तू ऑल कोर्सेस मध्ये जायचं, बाकी कुठेही जायचं नाही. ज्यांना फक्त पुस्तक घ्यायचंय त्यांनी पुस्तक नावावर जायचं. ज्यांच्याकडे आयफोन असेल त्यांचं पुस्तक नाव 4 नंबरला येतं. ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन असेल त्यांचं 1 नंबरलाच येतं. ओके, पुस्तक नावावर जाय किंवा ऑल कोर्सेस वरती जाय. आता मला फक्त पुस्तक घ्यायचं, मी पुस्तक नावावरती गेलो. ओके, पुस्तक नावावरती गेल्यानंतर मला अशा पद्धतीने दिसेल. आता पाटलाचा ठोकळा पुस्तक भाग 1 आणि भाग 1 व 2 असं शो तुमच्या समोर होईल. मग आता एखाद्याला वाटलं बा मला सर्वात प्रथम मास्तरचं पुस्तक कसं आहे ते बघू द्या. मग तू काय करायचं, व्ह्यू डेमोला क्लिक करायचं. व्ह्यू डेमोला क्लिक केल्यानंतर तुला 156 पानांची पीडीएफ तिथे ओपन होईल. त्या 156 पानांच्या पीडीएफ मध्ये तुला प्रत्येक विषयाचे 2-2, 3-3 चॅप्टर दिलेले आहेत. त्यानुसार आपलं पुस्तक असणार आहे. तू तिथून काय करायचं, ते ओपन करायचं. डेमो फाईल तुला बघायची. ओके, एखाद्याला वाटलं बा मी डेमो फाईल बघितले, डायरेक्ट मला पुस्तक परचेस करायचंय, डायरेक्ट व्ही नाव करायचं. ज्यांना डेमो फाईल बघितले परत ती क्लोज करायची, परत हे ओपन होईल. ओके, व्ही नाव करायचं. व्ही नाववरती क्लिक केल्यानंतर तुला हे असं ओपन होईल. ओके, पाटलाचा ठोकळा पुस्तक भाग 1 व 2. पोलीस भरती, तलाठी भरती, एमपीएससी, रेल्वे, इतर सरळ सेवा, पाटलाचा ठोकळा, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, सगळे विषयांचे नाव येणार. ओके, मग तुला काय करायचं, ऑर्डर करायचं आहे. प्लेस ऑर्डर वरती क्लिक करायचं. ओके, ऑर्डर वरती क्लिक केल्यानंतर तुला तुझी डिटेल भरायची आहे. तुला तुझं नाव टाकायचं आहे, तुला तुझा फोन नंबर चालू टाकायचा आहे, तुला तुझा ऍड्रेस टाकायचा आहे, पोस्ट ऑफिस नाव टाकायचं आहे, त्यानंतर सिटी, लँडमार्क टाकायचे, स्टेट तुला निवडायचंय आणि तुला इथे पिन कोड टाकायचंय. बघा, आता इथे सर्वात प्रथम तू तुझं नाव टाकायचं, पूर्ण नाव टाकायचं त्या, कारण तुला पुस्तक बाय पोस्टने येणार आणि ते पोस्टमन तुझं नाव वाचणार, त्यावेळेस तुझं पूर्ण नाव असणं गरजेचं आहे. तुझं पूर्ण नाव टाकायचं. इथं सन ऑफ असं नाव येतं, तर तुझ्या अजून एक कॉलम येतो, तिथं तुझ्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. ओके, त्यानंतरला
फोन नंबर, तुझ्याकडे 2 फोन नंबरचे ऑप्शन आता ऍपमध्ये येतील. कारण काय होतं, कधी कधी मुलांचं एकच फोन नंबर असतो, ते कुठेतरी ग्राउंडवर असतात किंवा कुठेतरी लायब्ररीत असतात, तर ते फोन रिसिव्ह करत नाही. त्यामुळे तिथे अल्टरनेट नंबर असा दुसरा एक ऑप्शन आपण उपलब्ध करून दिला आता. तर तुला 2 नंबर तिथे टाकायचे आहे. ओके, फोन नंबर टाकल्यानंतर इथे तुझा ऍड्रेस टाकायचा आहे, पूर्ण तुझा ऍड्रेस, तुझं गाव, तुझी वस्ती, तुझी वाडी, ओके, कोणता तालुका आहे काय, ते सगळं तुला तिथे टाकायचं आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिस, इथं तुझ्या पोस्ट ऑफिसचं नाव टाकायचंय. तुमच्या गावाचं पोस्ट ऑफिस कोणतं आहे, तुझं पोस्ट ऑफिस कोणतं आहे, ते तुला इथे भरायचं आहे. आता तुला जर हे नाही जमलं कसं भरायचं, माहिती कुठून गोळा करायची, तर काहीच करायचं नाही. तुझ्या आधार कार्डला उलट करायचं. आधार कार्डच्या पाठीमागे तुझा पूर्ण ऍड्रेस आहे, तो ऍड्रेसच तुला इथे भरायचा आहे. ओके, त्यानंतरला सिटी, कोणता तालुका आहे तुझा किंवा तुझ्या शेजारी जवळपास कोणती सिटी आहे, ते सिटीचं नाव टाकायचं. लँडमार्क, लँडमार्क म्हणजे तुमच्या जवळ असणारं प्रसिद्ध ठिकाण. ओके, तुमच्या जवळ समजा एक वाडीवरचा रस्ता जातोय, मग वाडीवरचा रस्ता. तुमच्या शेजारी मोठ्या बाबाचं मंदिर आहे, मोठ्या बाबाचं मंदिर. मोठं शाळेचं मैदान आहे, शाळेचं मैदान. मोठी लायब्ररी, लायब्ररीचं नाव. मोठी शाळा आहे, शाळेचं नाव. लँडमार्क म्हणजे तुमच्या जवळ असणारं प्रसिद्ध ठिकाण, ते ठिकाण तुम्हाला इथे काय करायचंय, टाकायचं आहे. ओके, त्यानंतर स्टेट, महाराष्ट्राच्या वरती क्लिक करायचं, यादील महाराष्ट्र स्टेट निवडायचं आहे. आणि त्यानंतरला पिनकोड तुम्हाला इथे टाकून, पिनकोड टाकल्यानंतर व्हेरीफाय वरती क्लिक करायचंय आणि चेकआउट म्हणायचं आहे. ओके, पिनकोड व्हेरीफाय झाला की चेकआउट म्हणायचंय. ज्या लेकरांना फक्त पुस्तक करायचंय त्यांच्यासाठी हीच प्रोसेस आहे, आणि ज्यांना पुस्तक आणि बॅच दोन्ही घ्यायचंय त्यांना देखील सेम प्रोसेस आहे. तुम्ही ऑल कोर्सेस वरती क्लिक केल्यानंतर सेम तुला तिथे कोर्सेसचे नावं दिसतील. मिशन सरळ सेवा बॅच, त्यानंतरला पोलीस भरती मिशन बॅच, त्यानंतरला फक्त सरळ सेवेची बॅच, असे ऑल कोर्सेसची यादी तुम्हाला तिथे येते. मग तू त्याच्यातून तुझा जो कोर्स पाहिजे तो निवडू शकतो आणि तू तुझी डिटेल याप्रमाणेच तुला काय होणार, तिथे ओपन होणार आहे. तू तुझी डिटेल तिथे भरू शकतो. डिटेल भरल्यानंतर चेकआउट केलं. चेकआउट केल्यानंतर बघूया तुझ्या समोर असे ऑप्शन येतील. ओके, चेकआउट केल्यानंतर पहिल्यांदा तुझ्या समोर येईल पाटलाचा ठोकळा ऑब्लिक पुस्तक भाग 1 आणि भाग 2. याची प्राइस असणार आहे 770 रुपये. त्यावरती तुला इंटरनेट हँडिंग चार्जेस असणारे 21 रुपये. तुला टोटल पेमेंट करायचे 791 रुपये. 791 रुपये पेमेंट करायचे. आता काही मुलांचं काय होतं, माझ्याकडे फोन पे नाहीये, माझ्याकडे कॅश आहे, मग मी काय करू. ओके, काहींकडे फोन पे, ज्यांच्याकडे फोन पे त्यांच्यासाठी पहिली प्रोसेस फोन पे किंवा एखाद्या काही एटीएम कार्डवरून पेमेंट करायचं किंवा गुगल पे आहे. ओके, पेटीएम आहे, काही टेन्शन नाही. तुम्हाला काय करायचं, फोन पे डायरेक्ट पे ऑनलाईन वरती क्लिक करायचं आहे. पे ऑनलाईन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुझ्याकडे ऑप्शन आलेत काय, यूपीआय फोन पे, यूपीआय गुगल पे, यूपीआय पे, फोन पे, गुगल पे असे ऑप्शन आलेले आहे. आता तुझ्याकडे फोन पे म्हणून तू फोन पे वर क्लिक कर. तुझ्याकडे गुगल पे, गुगल पे वर क्लिक कर. तुझ्याकडे डेबिट कार्ड आहे, त्या एटीएम कार्ड वरून तू पेमेंट करू शकतो. ओके, मग इथे तुझ्याकडे फोन पे, फोन पे वर क्लिक करायचं, कंटिन्यू म्हणायचं. किती तुझ्याकडून कटणार आहे, 791 रुपये कटणार आहे. व्ह्यू डिटेल 791 कसे तुला पाहिजे, तू व्ह्यू डिटेल वर क्लिक करू शकतो. ओके, हे पेमेंट झालं. आता ज्यांच्याकडे फोन पे नाहीये, ज्यांच्याकडे फोन पे नाहीये त्यांनी काय करायचं, इथे क्यूआर स्कॅनर येतो. तुझ्याकडे जर फोन पेचा मोबाईल जर जवळ असेल तर या स्कॅनर वरती तुम्ही पेमेंट करू शकतात. आता फोन पे माझ्या वडिलांकडे, पण वडील गावाकडे आहेत, मी इकडे शिकायला बाहेर आहे. घाबरायचं काम नाही, माझा भाऊ माझे वडील कोणतरी करणार आहे, पण फोन पे आमच्या जवळ नाही. मग या स्क्रीनशॉट निघतो की याचा नाही, याचा स्क्रीनशॉट निघत नाही. मग यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ओके, याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला फक्त एवढं ओपन होतं. 5 मिनिटात तुम्हाला ते पेमेंट करायचं टाइम येतो तिथे. ओके, हे कोणाकडे जर तुमच्या जवळ फोन पेचा मोबाईल असेल दुसरा, तर तुम्ही या क्यूआर कोडचा वापर करू शकतात. माझ्याकडे फोन पे नाहीये, माझ्याकडे फोन पे मोबाईल पण जवळ नाहीये, लांब आहे तो. ओके, मग घरचे पेमेंट करणार, मग काय करायचं, ऑनलाईन पे ऑनलाईन वरती क्लिक करायचं. पे ऑनलाईन वरती क्लिक केल्यानंतर यूपीआय फोन पे किंवा यूपीआय गुगल पे असे ऑप्शन येतात. यावरती तुम्हाला त्यांच्याकडे फोन पे का गुगल पे त्यावरती क्लिक करायचं. फोन पे गुगल पे जे असेल त्यावर क्लिक करायचं. तिथे त्यांचा गुगल पे असेल गुगल पेचा नंबर, फोन पे असेल फोन पेचा नंबर टाकायचा. त्यांना फोन पे जे काय असेल ते ओपन करून ठेवायला हवं. इथे तुम्ही त्यांचा नंबर टाकला की इकडे कंटिन्यू म्हणायचं. कंटिन्यू म्हटलं की लगेच त्यांना तिकडे नोटिफिकेशन जाणार, त्यांना म्हणायचं तिकडून पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर तुमचं लगेच इकडे व्हेरीफाय होऊन जाणार. ओके, अशा म्हणजे तुमच्याकडे फोन पे नसलं तरी तुम्ही आपलं पुस्तक मागू शकतात, तरी तुम्ही आपली बॅच परचेस करू शकतात. ओके, तर अशा पद्धतीने तुमचं पेमेंट झाल्यानंतर ओके, ऍप क्लोज करायची. खाली माय कोर्स नावाचं ऑप्शन असतं, त्या माय कोर्स मध्ये जायचं. इथे बघा,
इथे माय कोर्स नावाचं ऑप्शन असतं, इथं तुमची पूर्ण डिटेल असते. ओके, तुम्ही जे ऑर्डर केलं ते सगळं इथे माय कोर्स मध्ये असतं. परत हे ऑप्शन ओपन नाही करायचे. माय कोर्स म्हणजे तुमचा कोर्स तिथे. ओके, आपला स्वतःचा कोर्स तिथे आपले सगळे डिटेल तुमच्या गोष्टी असणार आहे. ओके, या पद्धतीने तुम्ही पुस्तक किंवा बॅच परचेस केल्यानंतर परवा तुम्हाला मग पुढे लाईव्ह लेक्चर बॅच मध्ये बघायला भेटणार आहे. फक्त पुस्तक परचेस केलं की पुस्तक परचेस केल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये, म्हणजे आज परचेस केलं उद्या पोस्टात जाणार, उद्यापासून 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला बाय पोस्टने ते काय होणार, घरपोच होणार. ओके, आता हे पुस्तकाचं झालं, परचेस करायचं झालं. पण मास्तर नेमकं पुस्तकामध्ये काय काय आहेत तेही आम्हाला तिथे काय करा, तुम्ही सांगा. ओके, तर लेकरांनो, आपल्या पुस्तकामध्ये काय काय गोष्टी आपण तुम्हाला देणार आहे त्याही तुम्हाला काय करतोय, सांगतो आहे. लक्षात घ्या बघा, हे आपलं पुस्तक असणार आहे. यामध्ये तुमच्या विषय सर्व विषय असणार आहे. तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करता तर त्यात पोलीस प्रशासन तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही जर सरळ सेवेची तयारी करतात तर त्यामध्ये सरळ सेवेचं इंग्लिश ग्रामर सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. असं सुंदर पुस्तक असणार आहे. 2 पार्ट असणार आहे. फक्त दोन्ही पुस्तकं तुम्हाला परचेस करावं लागतात. एक पुस्तक फक्त परचेस करता येत नाही, कारण ते पानं जास्त झाल्यामुळे त्यांचे पार्ट तयार केलेले आहे. आता या पुस्तकांमध्ये आपण नेमकं काय दिलेलं आहे. ओके, तर बरोबर आता इथे तुम्हाला सर्वात प्रथम इंडेक्स दिला गेला आहे. बघा, पहिल्या पार्टमध्ये काय दिलंय बघा. पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोल पासून सुरुवात आहे. महाराष्ट्राच्या भूगोलचे प्रत्येक चॅप्टर तुम्हाला दिले. स्थान विस्तार, प्राकृतिक रचना, नदी प्रणाली, हवामान, ऋतू, मृदा उपप्रकार, जलसिंचन, खनिज संपत्ती, या पद्धतीने सर्व 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 तुम्हाला 15 टॉपिक दिले. महाराष्ट्राच्या भूगोलचे तुम्हाला 19 टॉपिक दिले. भारताच्या भूगोलचे तुम्हाला 15 टॉपिक दिलेले आहे. भारताचे संविधान, पूर्ण भारताची राज्यघटना तुम्हाला तिथे दिलेली आहे. संविधानाचे टोटल 42 टॉपिक आपल्या पुस्तकात असणारे. त्यानंतर पंचायत राजचे 8 टॉपिक आपल्या पुस्तकात असणारे, राज्य वित्त आयोगापर्यंत. प्राचीन भारताचा इतिहास संपूर्ण आपल्या पुस्तकात तिथे असणार आहे. ओके, मध्ययुगीन भारताचा इतिहास, तुमचे घराणे सगळे असणारे. आधुनिक भारताचा इतिहास, यामध्ये इंग्रज सगळे, आणि समाजसुधारक संत क्रांतिकारक नेते 691 आणि संकीर्ण अर्थशास्त्र 810. त्यानंतर विज्ञान सुद्धा तुमचं पूर्ण असणार आहे. संपूर्ण विज्ञानचे जवळपास 32 टॉपिक तुम्हाला या पुस्तकात असणार आहे. त्यानंतरला पार्ट दुसरा जो आहे, या पार्ट दुसऱ्यामध्ये तुम्हाला गणित असणार आहे. गणिताचे टोटल तुमचे टॉपिक तिथे असणारे जवळपास 20, आपले गणिताचे जवळपास 22 टॉपिक तुम्हाला पुस्तकात असणार आहे. बुद्धिमत्तेचे 20 टॉपिक तुम्हाला असणार आहे, सगळेच्या सगळे. त्यानंतरला भूमिती तुम्हाला असणार आहे. मराठी व्याकरण तुम्हाला असणार आहे. मराठी व्याकरण पुरव जवळपास आपल्या मराठी व्याकरणाचे टोटल बघा 30 टॉपिक पूर्ण मराठी वृत्तापर्यंत. त्यानंतर 31.1 समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी, दशमबदल, एक शब्द, अलंकारिक शब्द, शब्दशुद्ध, उतार्यावरील प्रश्न, म्हणजे 31 आणि 38 टॉपिक मराठी व्याकरणाचे असणार आहे. त्यानंतरला इंग्लिश व्याकरणाचे जवळपास 117 पानं असणार आहे. दुसऱ्या पार्टमध्ये संकीर्ण जीके असणार आहे. संकीर्ण जीके म्हणजे यामध्ये टॉपच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. म्हणजे काय, प्रथम महिला शिक्षिका कोण, ओके, कोणत्या व्यक्तीसाठी किती वयोमर्यादा लागते, कोणत्या पदासाठी. त्यानंतरला तुमच्याकडे जे काही ऑपरेशन झाले ते ऑपरेशन, जे काही युद्ध झाले ते युद्ध, ज्या काही आणीबाणी लागू झाल्या त्या आणीबाणी, म्हणजे ज्या महत्वाच्या गोष्टी त्या सगळ्या संकीर्ण जीके मध्ये असणार आहे. त्यानंतर ह्या दुसऱ्या पार्टमध्ये हे सगळं चालू घडामोडी असणारे, पोलीस प्रशासन असणारे, संगणक दुसऱ्या पार्टमध्ये असणारे. असे 2 पुस्तकं तुम्हाला फक्त आणि फक्त 770 रुपयाला आपल्या ऍप वरती उपलब्ध असणार आहे. आता लेकरांनो, आता महाराष्ट्राचं स्थान व विस्तार हा पहिला टॉपिक आहे. आता पहिल्या टॉपिक मध्ये तुम्हाला बघा कशा पद्धतीने दिलेलं आहे. सर्वात प्रथम एक टॉपिक तुम्हाला प्रत्येक विषयाचा दाखवतो. सर्वात प्रथम महाराष्ट्राचे स्थान दिले. त्यानंतर महाराष्ट्र राज्यांची स्थापना करण्यासाठी वेगवेगळे आयोग आले. तुमचा श्रीमुल्लू नावाचा व्यक्ती उपोषणाला बसला, आंध्र प्रदेश. ओके, राज्याची निर्मिती झाली. भाषिक तत्वावर स्थापन झालेलं पहिलं राज्य आंध्र प्रदेश आहे. हा क्वेश्चन तुम्हाला विचारतात. राज्य पुनर्रचना आयोग, यामध्ये कोण कोण सदस्य होते, कधी स्थापन झाला, कधी अहवाल दिला. ओके, 1 ऑक्टोबर 1953 रोजी आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कर्नूल होती. भारतात भाषेवर आधारित पहिले राज्य स्थापन झाले 1 ऑक्टोबर 1953 ला आंध्र प्रदेश. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक टॉपिक दिलाय. हे लक्षात ठेवा, असे चार्ट तुम्हाला तयार करून दिलेले आहे. ओके, त्यानंतरला 1 मे 1960 ला महाराष्ट्रात असणारे प्रशासकीय विभाग. ओके, त्यानंतर हा वर्तमान महाराष्ट्राचा नकाशा असणारे असे 1 लाइनर तुम्हाला असणार आहे. बघा, महाराष्ट्राच्या नकाशाखाली परत पुन्हा तुम्हाला 1 लाइनर दिले जाणार
या पद्धतीने वर्तमान भारतात 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेश आहे. महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किमी आहे. महाराष्ट्र क्षेत्रफळामध्ये राजस्थान मध्य प्रदेश नंतर तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्राचं वाटा 9.36% आहे. महाराष्ट्राची लांबी रुंदी अक्षरवृत्त विस्तार रेखावृत्त विस्तार त्यानंतर तुमचे सीडी देशमुख. ओके, संयुक्त महाराष्ट्र चळवळ संघटनेची स्थापना कुणी केली, संयुक्त महाराष्ट्र चळवळ संघटनेची स्थापना कधी झाली, संयुक्त महाराष्ट्र चळवळ संघटनेची स्थापना कुठे झाली, असे देखील क्वेश्चन आपल्याला विचारतात. ओके, सीडी देशमुख यांचा उल्लेख. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला या पुस्तकात असणारे जिल्हे त्यांचे तालुके असणार आहे. तर हे पूर्ण पुस्तक तुम्हाला ओके अशा पद्धतीने पुरा उपलब्ध आहे. बघा आता हा पहिला टॉपिक संपल्यानंतर इथं बघा हे लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका, महाराष्ट्र शिल्पकार, महाराष्ट्राचा राज्यपक्ष, महाराष्ट्राचे राज्यफूल. ओके, हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला वारंवार वेगवेगळ्या एक्झामला विचारलेलं आहे. याही गोष्टी तुम्हाला दिल्या. याच बरोबर पुराव तुम्हाला इथे बघा काय करून दिलंय, नवीन जिल्हे व प्रशासकीय विभागातील यांचा जिल्हा नंबर. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग, छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग 3 नवीन जिल्हे आहेत. आधी 5 होते, आता 8 आहेत. मग जालना छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातला 6वा जिल्हा आहे. लातूर 7वा जिल्हा, हिंगोली 8वा जिल्हा. हा क्वेश्चन तुम्हाला PYQ विचारलाय. ओके, म्हणजे या पद्धतीने सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिल्या आहेत बघा. ओके, त्याचबरोबर तुम्हाला ह्याही गोष्टी आपण इथे दिल्या आहेत. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्यात 26 जिल्हे होते. 1 मे 1981 पर्यंत महाराष्ट्र राज्यात 26 जिल्हे होते. 1 मे 1981 रोजी रत्नागिरी या जिल्ह्यातून सिंधुदुर्ग हा 27वा जिल्हा निर्माण झाला. म्हणजे डायरेक्ट वन लाईनर टाईप तयार करून दिले. फक्त काय करायचं, एकदा दोनदा तू वाचलं की लाईफ टाईम तुझ्या काय होणार बाबड्या लक्षात राहणार आहे. अशी सुंदर कार्यक्रम याचा वापरलाय. आता पहिला टॉपिक संपल्यानंतर त्याची प्रश्नसंच किती आहेत बघा त्याच्यावरती, त्याचे किती प्रश्न आहेत टोटल. तर पहिल्या टॉपिकचे टोटल प्रश्न आहेत पुराव 59 प्रश्न आहे. त्याची आन्सर की तुम्हाला खाली दिलेली आहे. ओके, 59 प्रश्न. नांदेड या जिल्ह्यात सीमा कोणत्या 2 राज्यांना लागून आहे, नांदेड कर्नाटक आणि तेलंगणाला लागलेला आहे. ओके, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर. अशा सगळ्या आणि आन्सर की दिली तुम्हाला लगेच. त्यानंतर ओके, हा भारताचं स्थान आणि विस्तार, हे भारताच्या भूगोलचं पहिला टॉपिक आहे बघा. भारताच्या भूगोल ही PDF तुम्हाला सॅम्पल फाईल म्हणून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. ओके, भारतातलं क्षेत्रफळ सर्वात मोठं राज्य इथं बघा काय दिलंय. ओके, भारत हा जगात उत्तर पूर्व गोलार्धात समाविष्ट आहे. भारतात क्षेत्रफळ 32,37,263 चौरस किमी आहे. जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 2.42% वाटा भारताचा आहे. भारताचा रेखावृत्त विस्तार, भारताचा अक्षरवृत्त विस्तार, भारताची पूर्व पश्चिम लांबी, भारताची उत्तर दक्षिण रुंदी. ओके, भारताच्या सर्वात उत्तरेकडील ठिकाण, दक्षिणेकडील पूर्वेकडील ठिकाण. ओके, असे पॉईंट तुम्हाला दिलेले आहे. भारतात सर्वात पश्चिमेकडील ठिकाण कोणते, भारताचा जगामध्ये क्षेत्रफळात 7वा क्रमांक आहे. मग ते पहिले 6 देश कोणते, भारत 7वा. ओके, भारताची प्रमाण वेळ 82 रेखावृत्त कुठून जातं, भारतात पूर्वेकडून पश्चिमेकडे सूर्यकिरण पोहोचण्यासाठी 116 मिनिटं कालावधी लागतो. म्हणजे PYQ क्वेश्चन, अतिसंभाव्य क्वेश्चन यांचा सुद्धा आधार घेऊन आपण हे पूर्ण पुस्तक तयार केलेलं आहे. याच पद्धतीने तुम्हाला या पुस्तकामध्ये गणित सुद्धा बघायला भेटणार आहे. ओके, गणिताचा सुद्धा राहाडा कार्यक्रम आपण तिथे काय केलाय, वाजवलेला आहे. आता ही भारताची घटना निर्मिती 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारतीय घटनेची स्वीकृती करण्यात आली. 26 जानेवारी 1950 मध्ये भारतीय घटनेची अंमलबजावणी करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय घटनेत एक उद्देशपत्रिका 8 अनुसूच्या 22 भागांचा व 395 कलमांचा समावेश होता. म्हणजे असं, आणि जे तुमचे महत्वाचं जे तुमचं प्रश्न असणार आणि ते उत्तर असणार ना, ते उत्तर तुम्हाला इथे बोल्ड करून दिलं, हायलाइट करून दिलं. म्हणजे ते तुम्हाला करायची सुद्धा आवश्यकता नाही. असा सुंदर कार्यक्रम तुम्हाला पुराव, हे लक्षात ठेवा बघा. 26 जानेवारी हा दिवस घटनेच्या प्रारंभीचा दिन व गणराज्य दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान दिवस 26 नोव्हेंबर आहे. भारतीय संविधान हत्या दिन 25 जून 1975 हत्या झाली. भारताची घटना तयार करण्यासाठी लागणारा खर्च, भारताची घटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कालावधी लागला. MPSC आणि सरळ सेवेचे उत्तरे इथं पुढे काय दिलं बघा, 2 वर्ष 11 महिने 17 दिवस पोलीस भरतीला उत्तर दिले आहे. ओके, भारतीय घटना तयार करण्यासाठी संविधान सभेने 11 सत्रांमध्ये 66 दिवस काम केले. म्हणजे प्रत्येक हे लक्षात ठेवायचे तुम्हाला मुद्दे. ओके, या पद्धतीने ऑगस्ट ऑफर सुद्धा तुमची दिलेली आहे. आता हा क्वेश्चन बघा तुम्हाला खूप वेळेस विचारलेला आहे. काय, ऑगस्ट ऑफर वरती भारताचे संविधान बनवण्याची मागणी इंग्रजांनी कधी मान्य केली. खूप वेळेस क्वेश्चन विचारले. 1940 मध्ये भारताचे संविधान बनवण्याची मागणी इंग्रजांनी मान्य केली. डायरेक्ट वाक्य तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे असं प्रत्येक पॉईंट टू पॉईंट दिलाय तुम्हाला. इथं बघा, संविधान सभेच्या निवडणुका त्याची माहिती. ओके, निवडणुकीत महिला ज्या होत्या त्या महिला कोणत्या प्रांतातून होत्या ती माहिती, कोणत्या महिला कोणत्या प्रांतामधून निवडून आल्या होत्या, हाही क्वेश्चन आजकाल आपल्याला विचारला जाऊ राहिला. ओके, त्यानंतर संविधान सभेत भाग न घेणारे व्यक्ती कोण आहेत. ओके, भारतात स्वातंत्र्याचा कायदा, भारताचं हंगामी सरकार. ओके, काही महत्वाचे प्रतिनिधी, संविधान सभेची पहिली बैठक. ओके, मग त्या पहिल्या बैठकीत काय काय घडलंय, कार्यकाळ, ठिकाण,
ओके. सभेचे हंगामी अध्यक्ष डॉक्टर सत्यनंद सिन्हा, जे.बी. कृपलानी शिफारस केली, जे.बी. कृपलानी यांनी शिफारस केली, कंसात नियुक्ती झाली 9 डिसेंबर 46 ला. 10 डिसेंबरला हंगामी उपाध्यक्ष फ्रँक अँथनी, शिफारस जे.बी. कृपलानींनी. संविधान सभेचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. म्हणजे पहिल्या बैठकीत, संविधान सभेची पहिली बैठक, पहिल्या बैठकीत जे घडले ते सगळे मुद्दे तुम्हाला त्या पुस्तकात आपण दिलेले आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही कोणत्याही बघा, 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून सर बेनेगल नरसिंगराव यांची नेमणूक व्हाईसरॉय वेबेल यांनी केली होती. म्हणजे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा, पोलीस भरतीची करा, एसएससी ची करा, रेल्वेची करा, त्यानंतरला तलाठी भरती करा, इतर सरळ सेवा करा, अंगणवाडी करा, किंवा तुम्ही एमपीएससी गटकर राज्यसेवेची करा, याच्या बाहेर काही जाणार नाही. असं सुंदर पुस्तकाची रचना तुमच्यासाठी केलेली आहे आपण. पॉईंट टू पॉईंट प्रत्येक असा कोणताच पॉईंट आहे की आपल्या पुस्तकातून राहिलेला नाहीये. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या. आता ते दिल्यानंतर पुराव या चॅप्टरचे सुद्धा तुम्हाला प्रश्न दिलेत बघा. प्रत्येक चॅप्टरचे तुम्हाला प्रश्न तिथे दिलेत. आता या चॅप्टरचे किती प्रश्न आहेत भारतीय घटना निर्मितीचे? ओके, भारतीय घटना निर्मितीचे प्रश्न आहेत बघा पुराव 42 प्रश्न आहेत टोटल. 42. क्रिप्स मिशनचे भारतात आगमन टिंबटिंबवर झाले 1942 ला. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे. सगळ्या गोष्टी, प्रत्येक चॅप्टरचे प्रश्न सुद्धा तुम्हाला आहेत. त्यामुळे 1950 पाने, दररोज 100 पानं जर केले ना, परवा तुम्ही 20 ते 25 दिवसात संपूर्ण पुस्तक संपवतात. आणि हे पुस्तक जर दोनदा किंवा तीनदा जर तुम्ही केलं ना, सगळं पुस्तक तुमचं तोंडपाठ होईल. कारण तुम्हाला दाखवलंय त्याची रचना आपण कशी केलेली. ओके, या पद्धतीने तुमचा इतिहास सुद्धा तुम्हाला तिथे दिलेला आहे बघा. चाणक्य यांचे नाव विष्णुगुप्त होते. चाणक्य म्हणजेच कौटिल्य होते. चंद्रगुप्त मौर्य व बिंदुसार यांचे गुरु चाणक्य होते. चंद्रगुप्त मौर्य यांनी चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली मगध नंद वंशाचा राजा धनानंद याचा पराभव करून मौर्य साम्राज्य स्थापना केली. चाणक्य यांनी अर्थशास्त्र या पुस्तकाचे लेखन केले. अशोक सम्राट यांच्या काळात पाटलीपुत्र येथे 3री बौद्ध धर्म परिषद भरली. चंद्रगुप्त मौर्य यांनी जैन तर अशोक सम्राट यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. ओके, हे लक्षात ठेवा, कारण तुम्हाला वारंवार क्वेश्चन आहे. याच्या सुद्धा तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे प्रश्न आहेत बघा. आता मौर्य साम्राज्यावरती तुम्हाला 30 प्रश्न दिलेले आहेत, त्याची आन्सर की दिलेली किती? 30 प्रश्न आहे. मौर्य साम्राज्यातील सुवर्ण काळ कोणत्या शासकाच्या काळात ओळखला जातो? म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला पेपरला क्वेश्चन विचारला ना, त्याच पद्धतीने क्वेश्चनची सुद्धा रचना आहे तिथे. हे तुमचे इंग्रज भारतात आले, पोर्तुगीज भारतात आले, ते सगळं आहे. ओके, त्या चॅप्टरचे सुद्धा तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. ओके, प्रत्येक चॅप्टरमध्ये पोराहो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, यावरती तुम्हाला क्वेश्चन असं दिलेलं आहे. भारतात येणारी प्रथम व्यापारी कंपनी पोर्तुगीज आहे. वास्को दी गामा भारतात येणारा प्रथम खलासी पोर्तुगाल या देशाचा होता. आता किती वेळेस क्वेश्चन विचारलेला आपल्याला. म्हणजे सगळ्या आता कोणत्या मुघल सम्राटाच्या काळात आला ते दिले. हे चाफेकर बंधू आहेत. चाफेकर बंधू वरती आपल्याला देखील खूप वेळेस क्वेश्चन. चाफेकर बंधू हे मूळचे टिंबटिंब या भागातले होते, चिंचवड भागातले होते. हा खूप वेळेस क्वेश्चन तुम्हाला विचारला. बऱ्याच पोरांनी फक्त पुणे दिलं, पण ऑप्शन चिंचवड होतं. पुणे जिल्ह्यातले चिंचवड. महात्मा ज्योतिबा फुले त्यांचा जन्म, त्यांचं गाव, त्यांचा तालुका, अशा सगळ्या गोष्टी त्यावरती आहेत. पंडिता रमाबाई त्यांचा जन्म, त्यांचं जन्म ठिकाण, वडील, आई, शिक्षण, भाषा ज्ञान, वैयक्तिक जीवन. ओके, त्यांनी कार्यकाळानुसार केलेले काम. त्यानंतर हे अर्थशास्त्र आहे तुमचं बघा. अर्थशास्त्र सुद्धा तुम्हाला त्याच लेवलचं दिलंय. महिलांना प्रथम अर्थशास्त्राचे नोबेल 2024 ला नोबेल. आर्य चाणक्य कोण होते? भारतात पहिले औद्योगिकरण कसे झाले? ओके, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या. ओके, हे रक्तभिसरण संस्था विज्ञान पण आहे. ओके, या पद्धतीने. ओके, मराठी व्याकरण सुद्धा नाद आहे. ओके, मराठी व्याकरण कोणत्याही एक्झामची तयारी करा बरोबर. ह्या पुस्तकाच्या बाहेर गणित, बुद्धिमत्ता, मराठी, जीके, फार कोणताही विषय घ्या, सरळ सेवेची तयारी करा किंवा पोलीस भरतीची करा. या पेपरच्या बाहेर जर, या पुस्तकाच्या बाहेर जर चालू घडामोडी सोडता जर क्वेश्चन पडले ना, तर छाती ठोकून बाबड्या सांगतो येऊ शकत नाही, डायरेक्ट उभाच राहणार नाही तो पुढे. कारण असे सुंदर कार्यक्रम आपण वाजवलेला आहे. आता मराठी व्याकरण म्हटलं की याच पुस्तकातलं. ओके, चालू घडामोडी आपण इथून मागच्या 5-6 महिन्याचे दिले आहे, पण इथून पुढच्या ज्या आहेत त्या तुम्हाला ॲपवरती आपण उपलब्ध करून देणार आहेत. म्हणजे तेही तुम्हाला आपण आपल्या मटेरियल 100 मार्कात सगळा पेपर आपल्या क्लासमधून, आपल्या पुस्तकांमधून असणार आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. त्यापैकी तुला 90 पेक्षा जास्त प्रश्न सोडव देतील ही माझी खात्री आहे. त्यामुळे आता वेळ वाया घालू नका. एवढ्या कमी फीमध्ये एवढ्या उत्तम दर्जाची क्वालिटी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुणी उपलब्ध करून देऊ शकत नाही बरोबर. ओके, हे बघा ना, तुम्हाला प्रत्येक गोष्ट दिलेली. महाराष्ट्र राजभाषा दिन कधी असतो? 27 फेब्रुवारी काय असतं? 3 ऑक्टोबरला काय? मराठी भाषा पंधरवाडा काय? ओके, त्याचे क्वेश्चन वर्ण विचार. ओके, वर्ण विचारामध्ये एवढ्या सुंदर पद्धतीने मांडणी केली ना बरोबर. प्रत्येक याचा चार्ट तयार केलेला आहे. ओके, हे लक्षात ठेवा. फक्त कठोर स्पर्श व्यंजन 10 आहे.
ओके, परंतु शेष ही उष्मेक व्यंजन कठोर म्हणून ओळखली जातात, म्हणून एकूण कठोर व्यंजन 13 आहे. कठोर स्पर्श व्यंजन संख्या किती, असं जर क्वेश्चन आलं तर 10 उत्तर येईल. तो कठोर स्पर्श व्यंजन 10 आहे. ओके, त्यांना काय म्हणून ओळखलं जातं, असे क्वेश्चन तुला विचारले जातात. आणि या सगळ्या गोष्टी तुला इथं दिल्या आहे. वारंवार चार्ट तयार करून दिला आहे की बाबड्या तुला हे लक्षात ठेवायचे. एकूण मृदू व्यंजन 21 आहे, स्पर्श मृदू व्यंजन 10 आहे. अनुनासिक स्वर स्वरादियांचा समावेश मृदू वर्णात होतो. एकूण मृदू वर्ण किती आहेत, 37 आहे. ओके, एकूण मृदू व्यंजन किती आहे, व्यंजन जर विचारलं, मृदू व्यंजनांची संख्या 36 आहे, त्यापैकी 21 मृदू व्यंजन आहे. आणि एकूण मृदू वर्ण किती आहेत, तर 37 आहे. त्यामध्ये स्वर आणि स्वरादी 16 ऍड होतात. म्हणजे या कोणत्याच पुस्तकामध्ये तुम्हाला या गोष्टी नाही, पण पेपरला विचारल्या जातील त्या सगळ्या गोष्टी आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. बरोबर. आणि तो टॉपिक संपल्यानंतर हे बघा, हे टॉपिक संपला मराठी व्याकरणाचा. हे लक्षात ठेव, वर्णमाला पाय मोडून लिहिली जाते, अक्षरमाला पाय न मोडता लिहितात. र हे कंपित वर्ण म्हणून ओळखले जाते. अक्षर म्हणजे व्यंजनात स्वर घालणे. ओके, म्हणजे तुला समजेल अशा शुद्ध भाषेत. लू नंतर र आणि रू हे देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एकूण व्यंजन 34, संयुक्त व्यंजन धरून संख्या 36 आहे. मराठी भाषेत व्यंजनांना हल संस्कृत भाषेत व्यंजनांना हल म्हणतात. संस्कृत भाषेतून मराठी आलेले वर्ण 47 आहे. म्हणजे या सगळ्या कोणत्याच पुस्तकामध्ये तुम्हाला या गोष्टी पाहता येणार नाही, कोणत्याच. त्या सगळ्या गोष्टी आपल्या पुस्तकात आहे. आणि ते शिकवल्यानंतर तुला ह्या चॅप्टरवरती 40 प्रश्न आहेत. ओके, हे सगळे प्रश्न आपण बॅच मध्ये देखील स्पष्टीकरण करून घेतो. सर्वनाम, एकूण सर्वनाम किती हे बघा, प्रयोग, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या पुस्तकामध्ये दिल्या. आकारांत उकारांत सगळे आहेत. आता गणिताचा तर नाद नाही करायचा. स्थानिक किंमत व दर्शन किंमत हा तुमचा चॅप्टर आहे. समजा या चॅप्टरची बेसिक माहिती दिल्यानंतर त्याचा बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत क्वेश्चन. प्रकार, घटक पहिला स्थानिक संख्या शोधणे किंवा प्रकार पहिला स्थानिक संख्या शोधणे. ओके, मग हे क्वेश्चन तुला काय करायची ते बघा. स्थानिक संख्या शोधणे काय, या संख्येमालिक दशक स्थानी असणारी संख्या कोणती. आता तुला इथं मी स्पष्टीकरण दिले. एकक स्थानी 5 पाठीमागे 1 शून्य नाही, काही शून्य नाही. दशक स्थानी 90 पाठीमागे 1 शून्य असतो, 90च्या पाठीमागे 1 शून्य असतो दशक स्थानी. म्हणजे त्या गोष्टी तुला दिल्या. प्रकार दुसरा, स्थानिक संख्यांची किंमत शोधणे. ओके, 58,745 या संख्येत 4 अंकाच्या स्थानिक किंमत स्थानिक किंमत शोधा. हे तुला सोडून दिलंय. ओके, इथं तुला सोडून दिलंय, त्यानंतर हे तुला सोडायला लावलेत. ओके, तशाच पद्धतीने तुला दिलंय बघ, याचं स्पष्टीकरण इथं दिलंय. आणि तुला सांगितलंय प्रकार तिसऱ्याचे प्रश्न सोडव. ओके, प्रकार चौथा दिलाय, हे सोडवण्याची पद्धत कशी हे प्रत्येक नमुन्यानुसार दिलंय. आणि हे तुला पहिला प्रश्न आहे. ओके, हा पहिला, या 9 या अंकाची दर्शनी किंमत काढा. दर्शनी किंमत म्हणजे त्या संख्येची किंमत होय. दर्शनी किंमतीमध्ये जी संख्या किंमत विचारली तेच उत्तर द्यायचं. आपल्याला विचारलं 9, 9च उत्तर द्यायचं. ओके, या पद्धतीने म्हणजे तुला प्रत्येक गोष्ट ती दिली. इथं स्पष्टीकरण दिले बघ. सोडवण्याची पद्धत, प्रकार 6वा, प्रश्न त्याचं स्पष्टीकरण. मग 6वा प्रकार, त्याचे सराव प्रश्न तुला सोडवायचे. किती, 3 सराव प्रश्न, टोटल 4 आहे. ओके, असे प्रत्येक प्रकार तुला करून दिलाय. आणि जे तुला सराव प्रश्न म्हटलं ना, आता 6वा सराव प्रश्न तुला म्हटलंय बघ. त्या 6व्याचे पहिल्या प्रश्न स्पष्टीकरण, दुसऱ्याचं स्पष्टीकरण, तिसऱ्याचं स्पष्टीकरण, ते तुला तिथे दिलेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर तुला शेवटी स्वाध्याय दिलाय, सोडवा. ओके, सोडवा. हे क्वेश्चन तुला सोडवायचे आहेत. किती क्वेश्चन दिलेत बघ, स्थानिक किंमत आणि दर्शन किंमतीवर सोडवायला. तर तुला एकूण टोटल दिलेत बाबड्या 29 क्वेश्चन सोडवायला. आणि त्यानंतर तो सरळ व्याज, हे 12 नंबर चॅप्टर आहे बघ, सरळ व्याज बेसिक. ओके, सरळ व्याज काढा, सोडून दाखवलं. ओके, मग हे 2 प्रश्न तुला सोडवायचे आहेत. ओके, मग प्रकार दुसरा. ओके, रक्कम व शेकडा व्याज दिलं तर व्याज काढा. ओके, शेकडा म्हणजे दर दिला. ओके, हे सोडवण्याचं सूत्र हे तो हवाला काय, 2 प्रश्न सोडवायला. ओके, हा प्रकार तिसरा, हे सोडून दिलं. दुसरी पद्धत दिली, 2 पद्धती दिल्या तुला सोडवायला, कोणती वापर. ओके, तुला सोडवायची. ओके, अशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट तुला वापरली. मग हा चॅप्टर संपल्यानंतर, ओके, याचे सगळे टाईप झाल्यानंतर तुम्हाला मग इथे स्वाध्याय आहेत. काय, सोडवायला प्रश्न आहेत. हे बघ, असे सोडवा म्हणून. तर असं प्रत्येक विषयाचं तुम्हाला केलंय. गणिताचं, बुद्धिमत्तेचं, मराठीचं, जीकेचं, सगळ्या कोणत्याही एक्झामची तुम्ही तयारी करा. सगळ्या गोष्टींसाठी हे तुम्हाला महत्वाचं आहे. त्यामुळे पोरांनो, तुम्ही आत्ताच वेळ वाया न घालता तुम्ही पोलीस भरती तयारी जरी करत असाल तर आत्ताच कोर्स परचेस करा. पुढल्या 3 महिन्यात तुमचा कार्यक्रम वाजून जाईल. ओके, कारण तुमचं फेब्रुवारीमध्ये ग्राउंड चालू होणार, तोपर्यंत तुम्ही 3दा पुस्तक वाचाल. एवढं सुंदर आपलं पुस्तक तयार केलेलं आहे. ओके, आणि किती किंमत आहे लेकरांनो, जर तुम्हाला मी छाती टुकून सांगतो 90% जास्त तुम्हाला याच्यातूनच राहणार आहे, तर तुम्हाला फक्त 770 रुपयाला पुस्तक परचेस करायचं. बॅच घ्यायची असेल तर 880 ला आहे. कारण सगळं पुस्तक मी तुम्हाला बॅच मध्ये समजून सांगणार आहे. ओके, मग तर डायरेक्ट पाठच झालं, मग राडाच नाही. डायरेक्ट एकदा केलं तरी कार्यक्रम संपून जातो.
त्यामुळे आता वेळ वाया घालू नका. द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा. टेलिग्राम चॅनलची लिंक आपली काय करा, द एके अकॅडमी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. कमेंट बॉक्समध्ये लिंक देतोच. ओके, अधिक माहितीसाठी मला तुम्ही या नंबरवरती कॉल मेसेज करू शकतात. 93 70 70 66 79. बॅच आत्ताच लाईव्ह स्वरूपात सुरू झाल्या. एक एक 2-2 चॅप्टर झालेले आहेत. वेळ वाया घालू नका, लगेच बॅच जॉईन करून टाका. द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करून पुस्तक आणि बॅच जर घेतली तर तुम्हाला फायदेशीर ठरेल. आधी आपलं पुस्तक फक्त पुस्तक 899 रुपयाला होतं. आता बॅच आणि पुस्तक दोन्ही तुम्हाला 880 रुपयात उपलब्ध आहे. त्यामुळे हजारो पोरांनी त्याचा काय करायचं आहे, लाभ घ्यायचा आहे. ओके, तर चला भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.